समाजात आपल्याला स्त्रियांची अनेक रूपे बघायला मिळतात. कधी मुलगी, कधी आई, कधी बहीण, तर कधी बायको, तर कधी आजी. वेगवेगळ्या रूपात अनेक भूमिकेत आपण पाहत असतो. सहनशीलता, त्याग, समर्पण आणि प्रेम ही वृत्ती मुळातच स्त्रियांमध्ये बघायला मिळते. आज आपण अशीच एका स्त्रीची कहाणी बघणार आहोत. अशी एक स्त्री जिने आपले स्वप्न पूर्ण करण्यासाठी अनेक संकटावर मात करून ते सत्यात उतरवले. ते स्वप्न होते आई होण्याचे. ही कथा ऐकून तुम्हाला सुद्धा अश्रू अनावर होतील. एका शहरात एक दाम्पत्य राहत होते. अनेक वर्ष लग्नाला होतात, पण त्यांना मूल होत नाही. त्यांना आई-बाबा व्हायचे असते. अनेक वेगवेगळे उपाय करतात, डॉक्टरचे सल्ले घेतात, औषधोपचार करतात, पण त्याचा काहीच उपयोग होत नाही. तरीसुद्धा ते दोघे हार मानत नाहीत. आपले प्रयत्न कधीच सोडत नाहीत आणि एक दिवस त्यांच्या याच प्रयत्नांना यश मिळते. ते दोघे आई-बाबा होणार आहेत हे त्यांना समजते. त्या दोघांचा आनंद तेव्हा गगनात मावत नाही. पण त्या होणाऱ्या आईच्या अन्नशयावर एक मोठा ट्यूमर असतो. तो गर्भधारणेनंतर हळूहळू वितळू लागला आणि सर्व काही व्यवस्थित होत होते. बाळाची वाढसुद्धा अगदी चांगली होत असते. बघता बघता 9 महिने संपतात आणि प्रसूतीची वेळ जवळ येते. तिला प्रसूती करण्यासाठी रुग्णालयात घेऊन जातात. तिचा नवराही तिच्यासोबत असतो. डॉक्टरांनी सिझेरियन करण्याचा निर्णय घेतला आणि मग प्रसूती होते आणि बाळाला जन्म देते. डॉक्टर त्या बाळाला तिच्या आईजवळ नेतात, तिला दाखवतात. तेव्हा बाळाला ती डोळे भरून बघते, पण तिची अचानक तब्येत बिघडते. तिला काय होते तिलाच समजत नाही. ती बाळाला डोळे भरून बघते आणि आपला प्राण तिथेच सोडते. नाजूक जीवाला जन्म देऊन ती आई या जगाचा कायमचा निरोप घेऊन गेलेली असते. हे सर्व पाहून त्या रुग्णालयातील डॉक्टरांना देखील रडू आवरत नाही. कारण ते डॉक्टर रोज प्रसूती करतेवेळी देवाकडे हेच साकडे घालत असतात की बाळ आणि बाळाची आई या दोघांनाही सुखरूप या जगात जन्म घेऊ दे. मात्र आज काही भलतंच घडलं होतं. हे पाहून त्या डॉक्टरांना अश्रू अनावर झाले होते आणि त्या बाळाला आईच्या हातावर ठेवतात ते दृश्य तर खूपच रडवणारं होतं. ज्या क्षणाची आनंदाची वाट तिने इतके वर्ष पाहिली होती, आई होण्यासाठी इतक्या यातना सहन केल्या होत्या, पण त्या आनंदाचा क्षण ती आपल्या बाळासोबत अनुभवू शकली नाही. असे दुःख कोणाच्याही वाट्याला येऊ नये हीच ईश्वरचरणी प्रार्थना आहे. आजची कथा तुम्हाला आवडल्यास लाईक, शेअर, कमेंट करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईबसुद्धा नक्की करा.